नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मी 28 साईज कटोरी ब्लाऊजची अस्तर कटिंग सांगणार आहे। अस्तर आणि ब्लाऊज कटिंग, तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर इथे मी 1 मीटरचा अस्तर घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी मी अस्तर सरळ करून घेत आहे। तर ब्लाऊजवरून मापे घेऊन अस्तर कशा पद्धतीने कटिंग करायचे व्यवस्थित सांगणार आहे। तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर इथे मी मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी मी उंची मोजून घेत आहे। तर अशा पद्धतीने शोल्डर पासून ते कमरेपर्यंत थोडासा खेचून धरायचा आहे। तर ते उंची आलेली आहे 13 इंच। तर मी आता छातीचा माप काढत आहे। तर बघू शकता लुकची पट्टी असते ना, तिथून आपल्याला अशा पद्धतीने फिटिंगच्या मापापर्यंत मोजून घ्यायचं आहे। तर छाती आलेली आहे 32 म्हणजे 8 इंच, 8चा चौथा भाग 32 इंच आणि कमर आलेला आहे 7 इंच। तर 7चा चौथा भाग 28 इंच। अशा पद्धतीने कमर आणि छाती आपल्याला मिळून जाईल। एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कटिंग करून बघा, खूप सोप्या पद्धतीने सांगते मी। तर इथे मी उंची घेतलेली आहे। तर पूर्ण उंची होती 13 इंच। तर मी 1 इंच वाढवून घेतलेला आहे कटिंगसाठी। आणि इथे मी छाती घेतलेली आहे 8 इंच आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे शिलाईसाठी। आणि कमर घेतलेला आहे 7 इंच आणि 2.5 इंच घेतलेले आहे मी 1 इंच टक्स पॉईंटसाठी आणि 1.5 इंच शिलाईसाठी। तर इथे मी गळारुंदी घेतलेली आहे 2.25 इंच आणि शोल्डर घेतलेला आहे 3 इंच। तर इथे 5.25 इंच शोल्डर झालेला आहे तयार। तर इथे मी मुंडा अशा पद्धतीने काढत असते। ब्लाऊजचा साईड पार्ट जो असतो तो पार्ट घ्यायचा आणि 1 इंच आपण जशा पद्धतीने मार्किंगसाठी वाढून घेतो तशा पद्धतीने वाढवून घ्यायचा आहे। तर आपल्याला इथे मुंडा मिळून जाईल। तर इथे मी पाठीमागील मुंड्याचा आणि समोरील मुंड्याचा आकार देऊन घेत आहे। तर पाठीमागील मुंड्याचा 1.5 इंचावरती दिलेला आहे आणि समोरील मुंड्याचा 1 इंचावरती आकार दिलेला आहे। तर इथे मी समोरील भाग आणि पाठीमागील भाग एकदाच कटिंग करून होईल अशा पद्धतीने मी अस्तर डबल फोल्ड केलेला आहे आणि मार्किंग करून घेतलेला आहे। तर इथे समोरील गळ्याची उंची मोजून घेतलेली आहे। तर इथे समोरील गळ्याची उंची आलेली आहे 6 इंच। तर इथे 6 इंचावरती मी मार्किंग केलेली आहे। तर समोरील गळा आहे गोल, अशा पद्धतीने एकदम परफेक्ट असा गोल आकार देऊन घेतलेला आहे। तर इथे क्रॉस पट्टीचा खालच्या साईडचा आकार मोजून घेत आहे। तर आलेला आहे 3 इंच आणि वरच्या साईडने 2.5 इंच। आता क्रॉस पट्टीचा आकार देऊन घेत आहे व्यवस्थितपणे। तर इथे मी कटोरी मोजून घेत आहे। तर कटोरी आलेली आहे 5.25 इंच। तर इथे मी 5.25 इंचावरती मार्किंग केलेली आहे। समोरील मुंड्यापासून 2 ते 2.5 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग केलेले आहे आणि गळ्याच्या साईडने 1 इंचावरती मार्किंग करून परफेक्ट असा कटोरीचा आकार देऊन घेत आहे, गोल आकार देऊन अशा पद्धतीने। थोडासा 1.5 इंच वाढून घेतलेला आहे आपल्याला शिलाईसाठी, कटोरी व्यवस्थित बसून जाईल। तर पूर्ण पाठीमागील भाग आणि समोरील भागाची दोन्ही एकदाच कटिंग झालेली आहे, तर आता कटिंग करून घेत आहे। तर आता मी दोन्ही पार्ट सेपरेट करून घेत आहे, पाठीमागील भाग आणि समोरील भाग। आणि जे मार्किंग केलेले आहे ते समोरील भागाची कटिंग करून घेत आहे अशा पद्धतीने। तर मैत्रिणींनो, माझा हा यूट्यूबवरती पहिलाच चॅनल आहे, तर नवीन आहे। तर काही व्हिडिओमध्ये काही कमी जास्त झाल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर इथे समोरील भागाची कटिंग झालेली आहे। तर आता मी पाठीमागील
गळाची मार्किंग करत आहे. तर डीप नेक आहे पाठीमागील गळा. तर कपडा व्यवस्थित करून घेतलेला आहे. तर इथे मी गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच. तर गळा अशा पद्धतीने मी घेत असते, जेवढा आहे तेवढा, आणि पाव इंच शिलेसाठी दोन्ही साईड, खालच्या आणि वरच्या साईडने अशा पद्धतीने 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घेत असते. तर इथे मी खालच्या साईडने 3 इंचावरती मार्किंग केलेली आहे, डीप नेक आहे त्याच्यासाठी, आणि वरच्या साईडने गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच. तर बघू शकता अशा पद्धतीने मी गळ्याचा आकार देऊन घेत आहे. गोल गळा आहे. तर इथे मी पाठीमागील गळ्याचा आकार सुद्धा दिलेले आहे. तर आता कटिंग करत आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने डीपने गोल गळा तयार होऊन जाईल. तर इथे मी पाव इंच सोडून बाहीसाठी मी मुंडा मोजून घेत आहे. तर मुंडा आलेला आहे 9 इंच. तर पफ स्लीव आहे. तर इथे मी कपडा जे काय उरलेला आहे ते फोल्ड करून 4 फोल्ड केलेले आहे. तर इथे मी कपडा 4 फोल्ड केलेले आहे. तर आता पफ स्लीवसाठी मी मुंडा घेत आहे 9 इंच. जे आपण साध्या बाहीची कटिंग करतो ना, तशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण साध्या बाहीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. तर इथे पूर्ण उंची होती 10 इंच. तर मी अर्धा इंच वाढून घेतलेला आहे शिलेसाठी. मार्किंग करून घेत आहे आता. आणि शोल्डर डाऊन केलेला आहे 2.5 इंचावरती. दंडघेर आलेला आहे तर 5.5 इंच. आणि शोल्डर अशा पद्धतीने काढत असते मी. मुंडा खोली ब्लाऊजच्या मापावरूनच. आपल्याला खूप काही असे मापे ब्लाऊजवरून मिळून जातात. तर इथे मी 2.5 इंच घेतलेले आहे वरच्या साईडने, आणि रुंदी पण 2.5 इंचच घेतलेला आहे. तर जास्त फुगा पाहिजे असेल तर तुम्ही 3 किंवा 3.5 इंच घेऊ शकता. तर इथे 4 किंवा 5च प्लेटचा फुगा पाहिजे होता. तर इथे मी कमी घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने मी बाहीची कटिंग मार्किंग करून घेतलेली आहे, पफ बाहीची. तर आता कटिंग करत आहे. तर बघू शकता इथे पफ स्लीवची कटिंग झालेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक साईडने 3-3 प्लेट देऊन घ्यायचे आहेत. तर आपलं पफ स्लीव तयार होईल. तर इथे पाठीमागील भाग, समोरील भाग आणि पफ स्लीवची कटिंग झालेली आहे. तर इथे मी कटोरी वाढून घेत आहे. तर कटोरी एक उरलेल्या कपड्यावरती जशास तशी ठेवून मार्किंग करून घेतलेली आहे. तर गळ्याच्या साईडने 1 इंच, शोल्डरच्या साईडने 1.5 इंच, आणि त्याचा मध्य केलेला आहे. मध्यापासून 1.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे. आणि आता जॉईंट करून घेत आहे. परफेक्ट कटोरी जर पाहिजे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही कटोरीचे मापे वाढवून घ्या म्हणजे तुमचा कटोरी चपटा येणार नाही. व्यवस्थित गोलाकार सुद्धा येईल या कटोरीचा. अशा पद्धतीने गोलाकार देऊन घेतलेला आहे. कटोरीची सुद्धा आता कटिंग झालेली आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आता दुसऱ्या व्हिडिओत. धन्यवाद.